आता मी परत मराठीत सांगू का कुठल्या भाषेत समजावून सांगू तुम्हाला? आता 6वा प्रश्न झाला तरी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा सगळे प्रश्न होणार आहेत आणि जी उत्तरं बनसोडेंच्याशी अपेक्षित होती ती चंद्रकांत दादा पाटील देणार आहेत. आता वेळ घालवू नका. कशाबद्दल तुम्हाला प्रश्न क्रमांक दिलेली आहे 23,001. मी ऑलरेडी समज दिलेली आहे त्यांना. सभापती महोदय, वाडा तालुक्यात हजारो कारखाने असून साधी अग्निशमन दलाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे एखाद्या कंपनीला आग लागल्यास कोट्यावधी रुपयाची साधन सामग्री जळत असल्याचे पाहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे या ठिकाणी शासन तातडीने अग्निशामक दलाची सोय उपलब्ध करून देणार काय? आता दुसरा हे आहे की वाडा येथे टायर कंपन्या औद्योगिक सुरक्षेचे नियमाचे पालन न करता मोठ्या प्रमाणात प्रदूषण करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी अनेक तक्रारी करूनही संबंधित विभागाने दाद घेतली नाही. माननीय मंत्री महोदय या ठिकाणी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल असे या सभागृहात आश्वस्त करतील का? सन्मान्य सदस्य पोतनीस साहेबांनी वाडा तालुक्यातील जिल्हा पालघर येथील जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये मला एक प्रामुख्याने इथं सांगितलं पाहिजे की या तालुक्यामध्ये MIDC कुठेही नाहीये. हे जे उद्योग आहेत ते MIDC क्षेत्रातले नाही आहेत, प्रायव्हेट उद्योग आहेत. परंतु वाड्याच्या परिसरामध्ये तिथल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी भूसंपादनाची कार्यवाही आम्ही जोरदार सुरू केलेली आहे. कांदिवली नावाचं जे गाव आहे तिथे 185 हेक्टरची जमीन आम्ही भूसंपादित करतोय आणि 49 हेक्टर देखील जमीन भूसंपादित करतोय. त्याच्यामुळे MIDC तिथं अस्तित्वात नाही आहे पोतनीस साहेब. आपण MIDC आता नव्यानं सुरू तिथं करणार आहोत आणि जे प्रायव्हेट उद्योग तिथे आहेत त्याच्यामध्ये जो काय म्हणजे लक्षवेधीमध्ये जो प्रश्न विचारलेला आहे आणि जे आम्ही अनेक वेळा सभापती महोदया सांगतो की एक फेक नरेटिव्ह कशा पद्धतीनं सेट करायचा याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्या ठिकाणी MIDCच नाही आहे जिथं MIDC प्रस्तावित आहे त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. पण प्रायव्हेट उद्योग जे आहेत त्यांच्यासाठी जवळजवळ त्या रस्त्यांना 65 कोटी रुपये सरकारनं क्रिटिकल इन्फ्रामधनं दिलेले आहेत. अग्निशमन दलाची आवश्यकता असेल तर ते देखील मंजूर करण्याचा निर्णय आम्ही नक्की घेऊ. परंतु लक्षवेधीचा जो गाभा आहे त्याच्यामध्ये इकडचा प्रश्नाचा जो गाभा आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हटलंय की काही प्रकल्प आहेत ते निघून गेले. कुठेही प्रकल्प निघून गेलेले नाहीत. उलट तिथे प्रोत्साहन देण्यासाठी जवळजवळ 200 हेक्टरवर आम्ही तिथे त्या ठिकाणी MIDC करतोय आणि अग्निशमन दलाचा जर प्रश्न असेल तो तातडीनं सोडवण्याचा निर्णय शासन म्हणून आम्ही घेऊ. मंत्री महोदय, आपण सांगतायत ही गोष्ट खरी आहे की वे प्रायव्हेट आहेत. म्हणजे भाई तिकडे कामगार नेते नात्याने कामगार आम्ही पण आहोत, पेप्सी आहे, कोक कंपनी सर्व आहेत. ही सेल्फ ओरिएंटेड होऊन आलेली आहे. म्हणजे त्याला आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. माझे दोनच स्पेसिफिक प्रश्न आहे. आपण म्हटलं त्याप्रमाणे उद्योग मित्राच्या आतापर्यंत किती बैठका झाल्या आणि दुसरी गोष्ट की ह्याला एकंदरीत जे इंडस्ट्री ग्रोथ करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने त्यांना अनुदान देणं हे अपेक्षित होतं. जे त्यांनी कबूल केलं होतं ते दिले गेलेलं नाहीये. 2 आणि तिसरा आतापर्यंत किती कारखाने चालू आहे आणि किती कारखाने बंद झालेले? एकूण 2,777 उद्योग छोटे मोठे त्या ठिकाणी सुरू आहेत. त्याच्यामध्ये 261 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यातनं 21,000 लोकांना रोजगार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं 203 उद्योजक यावर्षी त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. आणि सन्माननीय सदस्यांनी जे सांगितले की इन्सेंटिव्ह स्कीम जे आहेत त्याच्यामध्ये MSMEची असेल किंवा अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट असतील, मेगा प्रोजेक्ट असतील, या सगळ्या इन्सेंटिव्ह स्कीम या त्या ठिकाणी त्यांना लागू आहेत. आणि पूर्ण जर आपण गुंतवणूक आता आपण जो नवीन एक योजना सुरू केलेली आहे की जिल्हा स्तरावरच्या उद्योजकांची एक परिषद घ्यायची आणि जो आक्षेप काही लोकांचा असायचा की फक्त अल्ट्रा मेगा प्रोजेक्टला आम्ही रेड कार्पेट देतो, तर जिल्ह्यातले जे उद्योग आहेत त्यांना एक्सपान्शन जर करायचं असेल तर त्यांना देखील रेड कार्पेटची भूमिका शासनाने घेतली आणि आम्ही जिल्हा स्तरावर एक परिषद सुरू केली. त्या परिषदेमधनं मला सांगताना आनंद होतोय की 96,000 कोटी रुपयाचे एक्सपान्शन या महाराष्ट्रामध्ये जिल्हा स्तरावर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि त्याच्यात पालघर जिल्ह्यात या वाडा ठिकाणी विराज नावाची जी कंपनी आहे ती 6,500 कोटी रुपयाची गुंतवणूक त्या ठिकाणी करणार आहे. नवीन प्रोजेक्ट त्या ठिकाणी येणार आहे आणि या परिषदेच्या माध्यमातून एकूण जी गुंतवणूक आता होते ती 9,390 कोटीची होते. म्हणून जो आम्ही एक संकल्प केलेला होता की ज्या पद्धतीनं आम्ही डावोसला जाऊन MOU करतो, ज्या पद्धतीनं आम्ही परदेशात जाऊन MOU करतो, त्याच पद्धतीचे MOU एक्सपान्शनचे झाले पाहिजेत आणि एक्सपान्शनला देखील रेड कार्पेट मिळालं पाहिजे.
ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं पालघर जिल्ह्यामध्ये चालली आणि त्याच्यामधनं 9,390 कोटी रुपयाची नवीन गुंतवणूक या संपूर्ण परिसरामध्ये येते आणि 19 MOU या सगळ्या कंपन्यांशी आम्ही केलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वाडा असेल किंवा महाराष्ट्रातला कुठचाही भाग असेल त्या ठिकाणी समतोल उद्योगांचा विकास झाला पाहिजे, ही भूमिका शासनाची आहे. भाई जगताप. सभापती महोदय, एकतर असं आहे की उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करत आहात, पण त्याबरोबर एकीकडे उद्योगाला प्रोत्साहित करायचं आहे आणि दुसरीकडे तिथे अत्यावश्यक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी नाकारायचा किंवा यासाठी नाही म्हणायचा कारण MIDC नाही. हे जे उत्तर आहे हे संयुक्तिक वाटत नाही, माझं मत आहे ते. माझं आपल्याला साधं म्हणणं आहे की भिवंडी पासून वाड्यापर्यंत हा मागास झोन आहे. त्या MIDCला विशेष असं ते सी डिव्हिजनचं ती डी झोनचं ते MIDC आहे, म्हणून त्याला वेगळे हे आहेत, त्याला वेगळे निकष आहेत आणि वेगळे त्या परिसरामध्ये सुखसोयी त्यांना ते द्यायला पाहिजे, ते अजिबात नाहीत. हा एक मुद्दा. पण हा वाडा, विशेषतः वाडामध्ये आपण उत्तरातही म्हणाला जवळजवळ 21,000 लोकांना तिथे रोजगार मिळालाय. हा अतिशय मागासलेला विभाग आहे. हा पूर्णतः आदिवासी पट्टा आहे. जर तिथे एखाद्या असलेल्या प्रायव्हेट कंपनीमध्ये एखादा जर प्रसंग झाला, आपण भोगलंय ते कल्याणमध्ये, लोक मेल्यावर आपण खूप बोलतो, इथं लोक मेल्यावर पैसे देतो आपण, पण ते वाचवण्यासाठी आपण करणार आहोत की नाही? अमुकच असलं MIDC असल्यावरच हे असायला पाहिजे असं काय आहे का? त्याचे काही निकष आहेत हे मलाही माहिती आहेत. अग्निशमन दल तिथे जर उभं करायचं त्याचे निकष आहेत, परंतु 21,000 कामगार, त्यांचा रोजगार तिथे आहेत. तिथे ह्या सगळ्या जेवढ्या कंपन्या आपण सांगितल्या त्या आहेत, कमी जास्त प्रमाणामध्ये 10 कामगारांपासून अगदी 700-800 कामगारांपर्यंत तिथे काम करणारे आहेत. मग अशा वेळेला त्यांना परवानगी देत असताना तिथे त्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही पण महत्वाची आहे आणि ही शासनाची जबाबदारी आहे, ही कुठच्या कंपनीची जबाबदारी असू शकत नाही. म्हणजे अंतर्गत असू शकेल, एखादी आग लागली तर काय करायचं ते आपण करतोच, त्याच्यामध्ये तुमच्या परवानगीमध्ये ते असतंच. आणि म्हणून महत्वाचा विषय असा आहे की तिथे अग्निशमन दल, ज्याचं तुम्ही होकारार्थी उत्तर दिलंय, MIDC तुम्ही जेव्हा केव्हा डिक्लेअर कराल तेव्हा करा, जेवढं ऍक्विजिशन करायचं ते करा, तात्काळ कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, कंपनीच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण हे अग्निशमन दलाच्या बाबतीमध्ये तात्काळ निर्णय घेणार आहात का? ते मध्ये आम्ही मगाशी सांगितलं की MIDCचं ऍक्विजिशन होण्यासाठी युद्ध पातळीवर आम्ही कार्यवाही सुरू केलेली आहे. चॅप्टर 6 देखील जाहीर झालेलं आहे, त्याच्यामुळे तिथं 200 हेक्टरवर MIDC होणार आहे हे निर्विवाद सत्य आहे. आणि जरी प्रायव्हेट उद्योजक असले तरी आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची एक जी स्कीम आहे, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यातनं 64 कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण दिलेले आहेत. फायर सेफ्टीच्या दृष्टीनं शेवटी कंपनीनं देखील काम केलं पाहिजे, ते नियमाचं पालन केलं पाहिजे, हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा सन्मान्य सदस्यांनी आणि बाईंनी ज्या ठिकाणी सांगितलं की तिथं फायर ब्रिगेडची यंत्रणा असणं आवश्यक आहे. नवीन MIDC मध्ये फायर ब्रिगेडच्या जागेचं आरक्षण ठेवलं जाईल आणि त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची यंत्रणा उभारली जाईल. सभापती महोदय, वाडा जिल्हा पालघर इथल्या उद्योगाविषयी आपण चर्चा करतोय. माझा मान्य उद्योग मंत्र्यांना प्रश्न आहे की हा विभाग D झोन मध्ये येतो, त्यामुळे या भागात अधिक सहाय्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मागील 20 वर्षात वाडा परिसरात 45 ते 50 पोलाद कारखान्याची उभारणी झाली आहे. या पोलाद कारखान्यामध्ये लोखंड वितळवण्याचं भट्ट्यांना वीज लागते आणि ही न परवडणाऱ्यामुळं, वीज दर न परवडणाऱ्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे वाड्यातील 17 उद्योग गुजरात आणि मध्य प्रदेशाला स्थलांतरित झालेले आहेत. म्हणजे राज्याचा वीज दर हा गुजरात आणि मध्य प्रदेशपेक्षा जास्त असल्यामुळं हे वाड्यातले 17 स्टील उद्योग स्थलांतरित झालेले. मला असं म्हणायचं आहे की मुंबई आणि ठाणे या ठिकाणी मोठी बाजारपेठ असताना सुद्धा हे स्थलांतर उद्योग होत आहेत आणि म्हणून हे स्थलांतरित होत असताना याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
याच्यावर या उद्योगांना, कारण तुम्ही सांगितलं की MIDC मध्ये नाही, पण MIDCच्या बाहेर जरी असलं तरी अनेक विभाग याला परवानगी देत असतात. डेव्हलपमेंट कमिशनरची परवानगी घेऊनच या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि म्हणून या स्थलांतर रोखण्यासाठी विशेषतः वाडा सारख्या भागातून, कारण आम्ही सुद्धा त्या भागात गेलो, तिथले लोक काम करण्यासाठी इकडे लांब बोईसर वगैरे भागामध्ये येतात. आणि म्हणून अशा पद्धतीने स्थलांतर रोखण्यासाठी सरकार, उद्योग विभाग काही पावलं उचलणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. त्या मगाशी देखील मी आपल्याला सांगितलं की प्रायव्हेट इंडस्ट्री असल्यामुळं कुणी कुठं रोजगार निर्मिती करायची, कुठं प्लांट न्यायचा, हा त्यांचा शेवटी वैयक्तिक जरी प्रश्न असला तरी माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्यामध्ये कुठेही प्रोजेक्ट स्थलांतरित झालेले नाहीत. उलट हा पूर्ण आदिवासी बेल्ट असल्यामुळं तिथं आदिवासी बंधू भगिनींना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न आपण केले. आणि मगाशी जे मी सांगितले की जिल्हा उद्योग परिषद जी आहे त्या परिषदेच्या माध्यमातून विराज नावाची जी कंपनी आहे ती 6,500 कोटी रुपयाची गुंतवणूक दानवे साहेब या वाडा परिसरामध्ये करते. त्याच्यामधनं हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि एवढ्यापुरतच आम्ही थांबलो नाही. एक कंपनी ही 6,500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करते, पण टोटल परिषदेचे MOU जे 19 झालेले आहेत त्याच्यामधनं 9,390 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही या वाडा परिसरामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे कुठेही प्रकल्प गेलेले नाहीत. प्रकल्पांना ऊर्जितावस्था देण्यासाठी आणि नवीन प्रकल्प येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि त्या ताकदीचा इन्सेंटिव्ह आपण त्या ठिकाणी देतोय. आपण इलेक्ट्रिसिटीचा या ठिकाणी जो उल्लेख केला, मला आपल्याला देखील एक विरोधी पक्षनेता म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की इलेक्ट्रिसिटीचा रेट किती आहे याच्यापेक्षा इलेक्ट्रिसिटीच्या रेटवर आम्ही इन्सेंटिव्ह किती देतोय याचा देखील स्टडी प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. कारण जे MSME पासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट पर्यंतचे सगळे प्रोजेक्ट येतात आणि त्यांना जी काही इन्सेंटिव्ह स्कीम दिली जाते त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते. त्या समितीचा सदस्य मी देखील आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याचे चेअरपर्सन मुख्यमंत्री असतात. ही जर बैठक वारंवार झाली, दुर्दैवाने मागच्या 3 वर्षामध्ये ती 18, 19 महिने होऊ शकली नाही, पण आम्ही एक टार्गेट ठरलेलं आहे की ही जी बैठक आहे ही 3-4 महिन्यानं करायची आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीला सबसिडी असेल, इलेक्ट्रिसिटीमध्ये काय इन्सेंटिव्ह असेल, जागेसाठी काय इन्सेंटिव्ह असतील, ही देण्याची भूमिका शासनाने घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीचा अनेक कंपन्यांमध्ये आम्ही केलेला आहे, एकाच कंपन्यांमध्ये नाही. त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा आज तुम्हाला दर जरी जास्त दिसत असला तरी आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह देतो आणि ज्या ज्या पद्धतीनं त्यांना सहकार्य करायचं आहे ते उद्योग विभागाच्या मार्फत आणि सरकारच्या माध्यमातून आम्ही 100% करतो. जयंत पाटील, आता शेवटचा प्रश्न जरा 12 मिनिट सभापती महोदया, मंत्री महोदयांना प्रश्न आहे. प्रश्न विचारण्यामध्ये मंत्री महोदय ज्याने प्रश्न विचारलेला आहे शिंदेनी, त्यांना एक म्हणजे की आपले प्रकल्प गुजरातमध्ये जातात आणि हे गुजरातमध्ये जातात, हे बॉर्डरवर आहे. म्हणजे वाडा हे बॉर्डर आहे गुजरातच्या, की 1 तासामध्ये गुजरातची बॉर्डर तिथे लागते. त्याच्यावर तुम्ही काहीतरी प्लॅनिंगनी बंधन करणार का? कारण आधी त्यांनी प्रकल्प उभारला तेव्हा आपण इन्सेंटिव्ह दिल्या, सवलती दिल्या, जमिनीमध्ये मुद्रांक शुल्क दिलं, या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे आपले पण पैसे त्याचे अडकलेले आहेत आणि सोयीच्या म्हणून आज पुन्हा नेत असतील, त्याच्यावर तुम्ही समाधानकारक उत्तर दिलं नाही. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे प्रकल्प येणार म्हणून सांगता ते प्रकल्प, कारण जागा मिळवण्याला किती त्रास होतो तुम्ही बघितलं की आज नवीन प्रकल्प आला, प्रकल्प यायला तयार आहे, आपण 2 जण म्हणून करतो तरी प्रकल्पाची जागा लोक आज देत नाहीत. आणि जगामध्ये आहे, आपल्याकडे नाही आहे, जगामध्ये आहे. आणि त्यामुळे थांबणारं नाहीये. आणि त्या दृष्टीने विचार करून शासन त्याच्या बाबतीत योग्य ही पॉलिसी ठरवेल का? तिसरा एक प्रश्न माझा आहे की MIDC आहे म्हणून नाही, तुम्ही उद्योग मंत्री आहात, राज्याचे आलेले सगळे उद्योग तुम्ही या ठिकाणी बघायचे आहे, त्याच्यावर देखभाल करायची आहे आणि त्याला वाढतील कसं त्याचं सहकार्य करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्याचं तुम्ही म्हणता आम्ही MIDC काय तुमचा पार्ट आहे छोटासा, पण या ठिकाणी असलेल्या उद्योग हे मिळतात, उभा करताना भरपूर सवलती आपल्याला द्याव्या लागतात. आणि त्या दृष्टीने तुम्हाला MIDCच्या प्रेमात तुम्ही जास्त आहात. आणि म्हणून MIDCच म्हणजे उद्योग खातं असं नाहीये. जे इतर उद्योग आहेत त्याबाबत पण आपण ते उद्योग राहतील, वाढतील किंवा नवीन येतील, MIDC सोडून त्याबाबत काही धोरण शासन जे आहे त्याचा पाठपुरावा करेल का? सभापती महोदया, मी कुठेही उत्तरामध्ये असं म्हटलेलं नाही की MIDC पुरताच मी मर्यादित आहे. मी उत्तर असं देताना सांगितलं की ज्या पद्धतीनं MIDC आहे असा फेक नरेटिव्ह सेट केला जातो
अशा पद्धतीनं करू नये असं मी म्हटलं. मी MIDCचाच फक्त मंत्री आहे असं मी म्हटलं नाही. आणि दुसरं, पोतनीस साहेबांनी ज्या ठिकाणी विचारलं की फायर ब्रिगेडचं तुम्ही काय करणार आहे ह्या उद्योगांसाठी, तर आम्ही त्याला मान्य केलं ना की नवीन जी आम्ही MIDC करतोय तिथं फायर ब्रिगेडचं आरक्षण टाकून तिथं अग्निशमन यंत्रणा उभारली जाईल. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा भाई आपण या ठिकाणी सांगितलं की गुजरातला प्रकल्प गेले कुठं ते म्हणाले. हाच थोडाफार नाही आता त्याला पुढे थांबा. मला उत्तर द्यायला द्या. भाऊ, तुम्ही देखील राज्याचे उद्योग मंत्री राज्यमंत्री होता. त्याच्यामुळं असा काय एक दिवसामध्ये उद्योग मला वाटला म्हणून इकडे गेला आणि सचिन भाऊना वाटला म्हणून तिकडे गेला असं जात नाही. त्याच्या मागची काहीतरी पार्श्वभूमी लागते. भाऊ, आता सभापती महोदया, सचिन भाऊना बसून बोलू नये अशी सूचना आपण द्याव्यात. शिंदे बोलतायत. मुद्दा असा आहे की ज्यावेळी मी बसल्यावर बोला ना. कोणालाच नाही परवानगी आता. सचिन भाऊ, मुद्दा असा आहे ज्याचा मगाशी मी असा स्पर्श केला त्या मुद्द्याला. प्रकल्प का सभापती महोदया जातात, तर मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली असलेली कॅबिनेट सब कमिटी 18 महिने होत नाही म्हणून प्रकल्प जातात. त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह देत नाही म्हणून प्रकल्प जातात. परंतु एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आजपर्यंत 4 कॅबिनेट सब कमिट्या झाल्यात. त्या मागच्या 3 वर्षामध्ये 1 कॅबिनेट सब कमिटी झाली. त्याच्यामुळे वेदांता फॉस्कॉनवर जर बोलायचं झालं त्याच्यामध्ये मी श्वेतपत्रिका काढलेली आहे. आणि त्या व्हाईट पेपरमध्ये जर काही चुकीचं वाटलं असतं या 6 महिन्यामध्ये बंटी साहेब, तर माझ्या विरोधात कोर्टामध्ये पण काही लोक गेले असतील ना. बघा, ते आता लक्ष नसल्यासारखं दाखवतात. म्हणजे त्यांना मी सांगतोय ते सगळं पटतंय. माझी फक्त भाऊ तुम्हाला विनंती एवढीच आहे. आता दरेकर नाही एक मिनिट. सचिन भाऊ थांबा जरा. हरकत देते अहो. दरेकरांनी मगापासून हात वर केलाय. सचिन भाऊ बाकीच्या सभापती महोदय, दरेकर बोला. सभापती महोदय, देते सभापती महोदय, हे पण असं तुम्ही करायचं नाही. शशी तुम्हाला सगळ्यांना बोलायला सभापती महोदय, गोंधळ करता.